तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानात दाखल झालेत, नितीन आणि प्रमोद. चला मॅचला सुरुवात करायची. पंच आपल्या जागेवर जातील आणि गेम ऑनचा इशारा होईल. 6वा सामना आपण पाहणार आहोत. वेळे विपक्षात ताडाली. तर पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर संतोष. स्ट्राईक एंडला नितीन यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. तर पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं. बॅटर नितीन हा तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. अशा पद्धतीने पाहिलं तर पहिला चेंडूवर हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका खेळायचा होता, पण बॅकवर्ड स्पेअरलेग क्षेत्रामधून इथे मात्र झेल पकडला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन आपण मागील चेंडूवर पाहिलं. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात. गोलंदाज तयार. यावेळेस जोरदार अपील झाली आहे, पण तो इम्पॅक्ट पाहावा लागेल. ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला, एक्स्ट्राच्या बाहेरचा चेंडू होता, तेच पंचांनी बघितलं आणि लेग पायच्या स्वरूपात ही धाव मात्र फलकावर जोडली गेली. यावेळेस चांगला स्ट्रोक, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. तानाजीच्या बॅटमधून येणारा हा, प्रमोदच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. गोलंदाज तयार. यावेळेस एसटी रक्षक चुकी करतोय. एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 6 अंकावर. 6 अंक जोडले गेलेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक चौकार मात्र प्रमोदच्या बॅटमधून. यावेळेस बॅटची कडा, चेंडू शॉर्ट कंडिशन मध्ये अडवला जातोय. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 7 अंकावर. 7 धाबा फलकावर आहेत.
तर धावसंख्या आपण पाहतोय 7. यावेळेस चांगला बॉल, निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धाबा आहेत 1-7. ताडाली टीम बॅटिंग करत असताना. तर अजून पहिले तर 4 सामने खेळवायचे आहेत. त्या 4 सामन्यामध्ये आयोजकांकडून आम्हाला सूचना दिली गेली. पुढील सामने जे आहेत ते 3 षटकांचे राहतील. सर्व संघांनी या सूचनेचं पालन करायचे, नोंद घ्यायची. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर आहेत. नितीन हा खेळाडू पहिल्या विकेट गमावले गेले. तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. प्रमोद आणि तानाजी हे मात्र बॅटर मात्र भागीदारी रचत असताना 7 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात त्यांच्या माध्यमातून. दुसरं षटक कोणता गोलंदाजी मार्कवर येईल ज्या पद्धतीने पाहिलं तर 7 धावा फलकावर आहेत. गोलंदाज आपण पाहतोय सतीश दुसरं षटक हाताळण्याकरिता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तानाजी, स्ट्राईक एंडला प्रमोद. गोलंदाज तयार सतीश. यावेळेस काय झेल पकडलाय, माझा हात जगन्नाथ. विकेटचं पतन. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडला. हे झेल पकडले जात नाही तर हाताला चिपकतात. तसंच झेल मात्र गोलंदाज सतीशने फॉलो थ्रो मध्ये कंप्लीट केला. तानाजी हा खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण मैदानात पाहतोय. नवीन बॅटर महेश मैदानात दाखल झालाय. भागीदारी रचत होते प्रमोद आणि तानाजी. मात्र मागील चेंडूवर चांगला झेल पकडला. विकेटचं पतन आपण मागील चेंडूवर पाहिलं. या इनिंगमध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट्स, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट्स. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रातून चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत 2 धावा इथं मात्र कंप्लीट झालेत. 2 धाब्याने धावफलक 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 9 धाबा फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. सतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. यावेळेस चांगला बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपासून दूर राहिले. धावसंख्या स्थिर 9. महेश मागील चेंडू डॉट खेळलाय. पुणे जगदा स्ट्राईक एंडला सज्ज होताना. सतीशच्या विरोधात चांगली बॉलिंग सतीशच्या माध्यमातून. यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. ते मात्र महेश तंबूच्या आश्रयाला पोहोचेल. तर 9 अंकावर तिसऱ्या विकेटचं पतन झालं. चांगली बॉलिंग करत आहेत सतीश. पहिल्या षटकामध्ये संतोषनं 7 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडू हाताळणी झाले. 2 विकेट्स सतीशच्या नावावर. 2 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग. यावेळेस चेंडू सरळ एस्ट्यावर आदळताय.
दांडी गोल. तर विकेटचं पतन झालं. बॅटर रमाकांत हा सुद्धा तंबूच्या आसऱ्याला पोहोचेल. आणि या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये तर नवीन बॅटर भरत मैदानात पोहोचलाय. चांगली बॉलिंग सतीश मात्र मैदानात करत आहेत. 3 विकेट्स या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत मिळवल्या. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने संतोषने सुरुवात केली होती, यावेळेस चेंडू हवेत आहे. अजून एक विकेटचं पतन होईल का? मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. भरत दरम्यान एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 10 या अंकावर जाऊन पोहोचलाय. कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. 3 धाबा देऊन 3 विकेट्स सतीश या गोलंदाजानं मिळवल्या. मात्र पुढील 4 सामने आहेत ते 3 षटकांचे राहतील. सर्व संघांनी या सूचना लक्षात घ्यायचे. पुढील 4 सामने 3 षटकांचे असतील. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव झाल्या तर फलकावर 10. एकंदर पाहिलं तर 4 विकेट्स पतन झाले. गोलंदाज तयार. यावेळेस गती परिवर्तन होतं. डॉट चेंडू टाकला गेलाय पहिला. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. यावेळेस अजून एक व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक डीप मध्ये शतरक्षक आहे. डीप पॉइंट मधून शतरक्षक आलाय. चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल आणि इथे मात्र विकेट गमावली जाते. बॅटर बाद होईल प्रमोद. न्यू बॅटर योगेश मैदानात दाखल झालाय. नवीन बॅटर आपण पाहतोय योगेश. अमर गोलंदाजी ट्रॅकवर पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस कोलबरा टप्प्याचा चेंडू होता. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव ते मात्र कंप्लीट झाली. एके धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र सहज कंप्लीट झाल्या आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या अंकावर. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर या इनिंगमध्ये एक चौकार आलाय. चांगली बॉलिंग मात्र वेले टीम करत आहेत. अजून एक चांगला बॉल.
लाईन लेंथ चांगल्या पद्धतीने हाताळली गेले. पहिल्या षटकात पाहिलं तर संतोषने चांगली गोलंदाजी केली, 7 धावा खर्च करते विकेट्स मिळवला. त्यानंतर सतीशनं मात्र कमालीची बॉलिंग दुसऱ्या षटकामध्ये केली, 3 धावा देऊन 3 विकेट्स. आणि तिसऱ्या षटकामध्ये अमर मात्र चांगल्या पद्धतीने लाईन हाताळत असताना मैदानात. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, संधी बनली आहे, विकेट गमावली गेली आहे. तर विकेटचं पतन झालं. चांगला झेल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आला होता आणि चांगल्या पद्धतीनं मात्र झेल तिथे पकडला गेला. तुमच्याकडे चांगली बॉलिंग असेल परंतु क्षेत्ररक्षकाला चांगले साथ द्यावी लागते आणि तेच मात्र काम बेले टीमकडून क्षेत्ररक्षकाकडून दिलं जाते. चांगली बॉलिंग होते, त्यामध्ये चांगली कॅचेससुद्धा पकडले जात आहेत. कुठेतरी विकेट्स फॅक्टर ताडाला टीमकडे पाहायला मिळते. विकेट्स गमावले जात आहेत, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय यावेळेस चेंडू हवेत आहे, नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. स्ट्राईक करत तो फेकी झाली आणि रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. धावसंख्या आपण पाहतोय 17. अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. तो 8 चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 17. यावेळेस अजून एक चांगला बॉल. यावेळेस मागे ठेवलाय चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस अजून एक डॉट. चांगली बॉलिंग. यावेळेस या चेंडूवर कुठली धाव नाही. विकेटचं पतन झालं आणि 4 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय 17. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. वडूनगर विपक्षात औली. औली टीमचा कॅप्टन आणि वडूनगर टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय. पुढील सामना हा 3 षटकांचा राहील.
आपण सहावा सामना पाहताय. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. त्यानंतरचे जे सामने आहेत 4 ते पुढील 4ही सामने 3 षटकांचे राहतील. तर पोलीस पाटील वेळे शहाजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. पोलीस पाटील वेले शहाजी भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. वडूनगर विपक्षात ओवली असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या दोन संघांदरम्यान केला जाईल टॉस. वडूनगर टीमचा कॅप्टन आणि ओवली टीमचा कॅप्टन 17 धावा फलकावर लागले तर 18च टार्गेट असेल. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पाहिलं तर अप्रतिम बॉलिंग वेले टीमकडून. संतोषनं पहिला षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 7 धावा देऊन एक गडी बाद केला होता. त्यानंतर सतीशने दुसऱ्या षटकामध्ये कमालीची बॉलिंग केली, 3 धावा देऊन 3 विकेट्स. तिसरं षटक हाताळलं गेलं अमरनं, त्या षटकामध्ये 5 धावा देऊन 1 विकेट्स. त्यानंतर अंतिम षटक विश्वास या गोलंदाजानं मात्र 2 धावा खर्च केल्या. चांगल्या पद्धतीची बॉलिंग 17 धावावर रोखण्यात यश आलं ताळ्या टीमला. ओवली टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी या. वेल खर्च करू नका, अजून आपल्याला 4 मॅच कंप्लीट करायचे आहेत. ओवली टीमचा कॅप्टन टॉससाठी या. या पुढील होणारे 4ही सामने आहेत ते 3 षटकांचे असतील. वडूनगर विपक्षात ओवली, दोन्ही टीमचे कॅप्टन. वडूनगर टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. ओवली टीमचा कॅप्टन टॉस केला जाईल. वडूनगर विपक्षात ओवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पोलीस पाटील वेळे शहाजी भोईर यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल टॉस. हे दोन संघावर पाहिले तर वडूनगर टीमने 2 सामन्यामध्ये 2 विजय, ओवली टीमने 2 सामन्यामध्ये 2 विजय. कोणता संघ 3 विन सहित टॉपवर राहील या सामन्यामधून चित्र स्पष्ट होईल. तर टॉस केला जातोय. बेळेगावचे पोलीस पाटील शहाजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वडूनगर विपक्षात ओवली, टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय वडूनगर टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद वेळे गावचे पोलीस पाटील शहाजी भोईर. तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पाहिलं तर 17 धावा फलकावर लावल्या ताडाला टीमनं. 18 धावांचं लक्ष असेल वेळे टीम समोर. सामन्याचे बॅटर्स मैदानात पोहोचलेत. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर दिनकर, नॉन स्ट्राइक एंडला गुरु.
गोलंदाजी ट्रॅकवर. रत्नकांत अठराचं आव्हान असेल तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. गोलंदाज तयार. यावेळी अक्रॉस द लाईन. पहिल्या चेंडूवर पहिला बार. चेंडू सीमा पार. चौकार. काय स्ट्रोक केलाय. चेंडूला बघितलं होतं एक्स्ट्राच्या बाहेर आहे. सरळ आणि चेंडूला सरळ पाठवलं होतं स्पर्लेक क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र पकडली जाईल. झेल संपेल दिनकरचा खेळ. विकेटचं पतन. तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केले गोलंदाजानं. रत्नकांत. एक तुम्हारी एक हमारी चित्र मात्र मैदानात. नवीन बॅटर मैदानात देवीदास. मात्र मैदानात करेल का खास. 4 तर आलेत. टोटल 18 जमवायचे आहेत. अजून 14 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. रत्नकांत. बॉलर तयार. तिसरा चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस आपल्या रनअपमध्ये थोडंसं चुकी झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जाताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस. चांगला स्ट्रोक. एक टप्प्याखेरीस चेंडू निघून जातोय काय परंतु थांबलाय. चेंडू थांबलाय. आणि इथे मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्या आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे गेले 6 या अंकावर. असं वाटलं होतं की चेंडू एक टप्प्यात निघून जाईल. थोडंसं थांबला चेंडू. यावेळेस पलटी फटका खेळायचा होता. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 6. यावेळेस चांगला बॉल. निर्धाव चेंडूने सांगता गेली. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 6. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं धावफलक 7 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 7 धावा फलकावर आहेत. 18 करायचे आहेत. अजून 11 धाब्यांची आवश्यकता. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज
महेश. यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतो? व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त व्हाईटच्या स्वरूपात आणि एक बायच्या स्वरूपात अशा 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. 2च्या मदतीनं धावफलक 19 एक 9 या आकड्यावर 9 धावा. यावेळेस जोरदार अपील केले गेले, इथे मात्र मिसफील्ड झाले. ते मात्र पैकी सुद्धा चुकीची पाहायला मिळाली. 2 धाबा इथे मात्र 3 धाबा कंप्लीट झाल्यात. 3 धाबेने धावफलक चावून पोहोचलाय 12 अंकावर. 12 धाबा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त स्वरूपात धाव जोडली जाईल. धावसंख्या 13 धाबा आहेत. आता मात्र 5 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डेपमध्ये. दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक 15 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस अक्रॉस लाईन खेळला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाही. एक टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हा येतोय विजयाचा चौकार. अभिनंदन वेले टीम. हार्ड लक टू तडाली. पुढील मॅच वडनगर विपक्षात ओवली. वडनगर टीमनं टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओवली टीम आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय.